होती, किती आली व्हॅल्यू? कोणी काढली आहे का? क्वेश्चन नंबर 17 ची किती आली? क्वेश्चन नंबर 17 बघा 19-20 पर्यंत. हां, मला असं वाटतंय 17, 18, 19, 20 असं तुम्हाला सांगितलं होतं. तर 17 1 पिको फॅरेड 2 पिको फॅरेड दिस टू आर इन सिरीज. आणि यांच्या अक्रॉस बॅटरी किती होती? बॅटरीचं व्होल्टेज किती होतं माहिती आहे का? डायग्राम मध्ये पाहून सांगा मला. थांबा, नाही तर मलाच पुस्तक घ्यावं लागेल मग. यस, बताओ बच्चा पार्टी. नेट व्होल्टेज किती आहे 17च्या अक्रॉस? किती बॅटरी व्होल्टेजची बॅटरी अप्लाय केली आहे? किती नंबरचं पेज होतं 17 साठी? 17 पे 11. 1 पिको फॅरेड 2 पिको फॅरेड 30 वोल्टची बॅटरी. 30 पिको फैरेड, सॉरी 30 वोल्ट की बैटरी था. ये जो वी नेट अप्लाई किया ये कितना है? 30 वोल्ट. Across the capacitor combination, calculate the resultant capacity of the combination and the charge deposited on the plate. हाँ, resultant capacity पॅरलल मध्ये कनेक्टेड आहे. पॅरलल मध्ये कनेक्टेड असल्यावर काय होते? डायरेक्ट ॲडिशन. तुम्हाला म्हटलं होतं काल, तुम्ही ॲटलिस्ट एवढं काढा, बाकीचं मी शिकवतो. सो हे बघा, रिझल्टंट कॅपॅसिटी इथं नोट लिहायची किंवा सोल्युशन लिहिताना लिहायचं ॲज हा 2 कॅपॅसिटर्स. नावं काय त्यांची? 2 कैपेसिटर C1 एंड C2 आर कनेक्टेड इन, यस, कैसे कनेक्टेड है? पैरेलल में, कनेक्टेड इन पैरेलल. हेंस काली नर्मा CP इज इक्वल्स टू C1 प्लस C2. तो यहाँ पे मैं लिखता हूँ CP इज इक्वल्स टू C1 प्लस C2. C1 प्लस C2 1 पिको फॅरेड 2 पिको फॅरेड किती झालं? 1 प्लस 2 किती झालं? 3 पिको फॅरेड. सो दिस इज गोइंग टू बी द CP, व्हॅल्यू ऑफ CP. बरं, पिको फॅरेड म्हणजे साडीला करायचं तसा पिको नाही. 3 इंटू 10 टू द पॉवर किती असतो? -12 फॅरेड. हे कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे. बरं, आता चार्ज काढताना बच्चा पार्टी, ज्यावेळेस 2 कॅपॅसिटर हे पॅरललमध्ये असतात, हे बघा समजून घ्या रे सर्वांनी. हे बघा, हा पॉझिटिव्ह आहे, तर इथलं जे टर्मिनल आहे हे पण कसं पॉझिटिव्ह चार्ज असेल. हा निगेटिव्ह आहे, तर हे पण कसं असेल? निगेटिव्ह असेल. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. ठीक आहे. सो जेवढं व्होल्टेज इथं अप्लाय केलं तेवढंच इथं असेल. 30 वोल्ट, इथं पण 30 वोल्ट. बघा, याच्या अक्रॉस पण 30 वोल्ट, याच्या अक्रॉस पण 30 वोल्ट. सो दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॅरललमध्ये हमेशा काय सेम? सगळ्यांच्या अक्रॉस व्होल्टेज सेम. म्हणजे वरच्या कॅपॅसिटरवर च्या अक्रॉस पण 30 वोल्ट आहे, खालच्या पण 30, आणि टोटल 30. इथं लिहितो फॉर पैरेलल कॉम्बिनेशन. यस, बोलो पैरेलल कॉम्बिनेशन. तो पैरेलल कॉम्बिनेशन के लिए वोल्टेज अक्रॉस कैपेसिटर C1 इज इक्वल्स टू वोल्टेज अक्रॉस कैपेसिटर C2 इज इक्वल्स टू V नेट. सो हे सगळ्यांसाठी कॉमन. आणि मग आपण C1 C2 यांच्यासाठी कॉमन घेतलं तर मग आपलं जे व्होल्टेज मिळेल त्याची व्हॅल्यू आहे 30 वोल्ट, जे की दिलेलं आहे त्यांनी. मग आता आपल्याला काढायचं आहे प्रत्येक कॅपॅसिटरवर असणार चार्ज. तर हे बघा, तुम्ही कॅपॅसिटरचा फॉर्म्युला शिकलो आहे. काय शिकलो तो कॅपॅसिटरचा फॉर्म्युला? वी हॅव कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर इज गिवन बाय द फॉर्म्युला C इज इक्वल्स टू Q बाय V. देअरफॉर चार्ज इज इक्वल्स टू काय लिहिताल रे तुम्ही? हा V तिकडे गेला मल्टिप्लिकेशनला. Q इज इक्वल्स टू काय लिहिताल? C इंटू V. देअरफॉर मग पहिला कॅपॅसिटर, चार्ज ऑन कॅपॅसिटर C1 इज इक्वल्स टू त्याची स्वतःची कॅपॅसिटी मल्टिप्लाइड बाय त्याच्यावर असणारा चार्ज, सॉरी त्याच्या अक्रॉस असणारं व्होल्टेज. हे बघा, C इंटू V. सो C1ची व्हॅल्यू किती? मग C1ची व्हॅल्यू किती आहे? 1 पिको फॅरेड. डाल दिया 1 पिको फॅरेड. आणि व्होल्टेजची व्हॅल्यू किती आहे? 30 वोल्ट. सो 1 पिको फैरेड मल्टीप्लाइड बाय 30 वोल्ट. ठीक है. सो दोनों को मल्टीप्लाई किया तो ये मेरा जो आंसर आया वो आया 30 इंटू, आता हे बघा, चार्ज ऑन C1 तर P म्हणजे 10 टू द पॉवर -12. ओके.
10⁻⁻12. आता व्होल्ट आणि फॅरेड यांचं मिळून जे मिळतं युनिट त्याला म्हणतात कुलम. काय म्हणतात? कुलंब. सो मग माझं जे आन्सर येतं आहे, चार्ज डिपॉझिटेड ऑन द प्लेट्स ऑफ इच कॅपॅसिटर काय असेल बाबा? हे बघा, आता 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 पहिल्या कॅपॅसिटरवरचा चार्ज लिहिला आपण, किती नंबर आहे? 17. चार्ज डिपॉझिटेड ऑन द प्लेट्स ऑफ इच कॅपॅसिटर. नाईन 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 मायक्रोकुलम म्हणते ते. 9 मायक्रोकुलम. आता व्होल्टेज किती आहे रे? 30च व्होल्ट आहे ना? 9 × 10⁻⁻11 कुलम दिलं आहे बरं का त्यांनी. तर चार्ज 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 तर डिफरंट आहे. Q1 = आणि मग असं का युनिट दिलं बाबा त्यांनी? C1 × V नेट. बरं ठीक आहे, आपण आपलं बेसिक नको सोडवायला. त्यानंतर Q हा झाला चार्ज ऑन फर्स्ट कॅपॅसिटर. तर सेकंडसाठी जाऊयात आता आपण. तर सेकंडसाठी 30 × 10⁻⁻12 कुलम. ठीक आहे. सो हे एक तुमचं कन्सिडरेशनमध्ये येईल. त्यानंतर चार्ज ऑन C2 = काय? C2 मल्टिप्लाइड बाय काय? V नेट. सो C2 ची वैल्यू 2 पिकोफैरेड है, तो 2 पिकोफैरेड इंटू V नेट फिर से 30 वोल्ट लिखा. सो 2 × 10⁻⁻12 इंटू 30. 30 × 2 किती झालं मग हे? 60 × 10⁻⁻12 कुलम. ठीक आहे. सो माझ्यासाठी आन्सर चार्ज ऑन सेकंड असं येत आहे. आणि सपोज आता तुम्ही दोघांचा चार्ज जर एकत्र केला, हे बघा बच्चा पार्टी, हे बघा हा चार्ज, पहिला चार्ज कुणावर आहे? हा पहिल्या इथल्या कॅपॅसिटरवर चार्ज Q1, दुसऱ्यावर किती? Q2. मग इथं पहिला जो आहे तो Q1, हा Q2. पण ह्या दोघांना कुणी पैदा केलं? तर बॅटरीपासून निघणारा हमेशा Q नेट असतो, टोटल असतो. इथं आल्यानंतर त्याला 2 फाटे फुटलेत. एक फाटा गेलाय C1च्या दिशेने, एक फाटा गेलाय C2च्या दिशेने. मग वरती गेलाय Q1, खाली गेलाय Q2. ठीक आहे. तो Q1 Q2 दोघांची जर ॲडिशन केली तर मिळतोय Q नेट. मग नेट जो चार्ज आहे तो QC1 + QC2 लिहू शकता बाबा तुम्ही. मग आन्सर कदाचित तुमचं ते येऊ शकतं जे त्यांनी दिलं आहे. सो 30 × 10⁻⁻12 पहिल्याचं, दुसऱ्याचं 60 × 10⁻⁻12. दोघांची ॲडिशन केली 30 + 60 गुणिले 10⁻⁻12. 90 गुणिले 10⁻. कळतंय का? म्हणजे त्यांनी Q नेट काढलाय मग, आणि आपण इंडिव्हिज्युअल चार्ज काढला ऑन इच कॅपॅसिटर. प्रत्येक कॅपॅसिटरवर किती आहे. मग त्यांचं जे आन्सर आलं ते मॅच होतं आहे आता आपला. 90 × 10⁻⁻12. त्यांचा आन्सर नाही. ते एखादा म्हणाल सर त्यांचा आन्सर तर 9 × 10⁻11 आहे. अरे बाबा तेच आहे मग. हे इथं 90 आलं आहे तर इथं 10⁻12 झाला. त्यांचं 9 आहे तर इथं 10⁻11 झाला असता. कळलं का? लॉजिक समझ में आया क्या? अरे लॉजिक समझते का? चलो चलो जल्दी बताओ. Oh, sorry. Shit. एकच मिनिट. एकच मिनिट. हा अक्षदा, आता हॅलो, दिसतंय आता? हा बच्चा पार्टी विजिबल ना? मायक्रोफोन डिसेबल आहे की काय? हा बच्चा पार्टी विजिबल ना आता स्क्रीन? या ओके. सो कळलं मग. हे बघा, पहिल्या कॅपॅसिटरवरचा चार्ज काढला, मग दुसऱ्या कॅपॅसिटरवरचा चार्ज काढला,
आणि फायनल दोघांची ॲडिशन घेतली तर दोघांची ॲडिशन एवढी येईल. हे बघा असा आपला. आणि टोटल कॅपॅसिटी किती आली होती? 3 × 10⁻12. जाऊ मग पुढच्या न्यूमेरिकलवर. या ओके. सो दुसऱ्या न्यूमेरिकलमध्ये काय सांगितलं होतं सांगा बरं. हां, C1 C2 कसे आहेत कनेक्टेड? आदित्य, अंजली, अनुष्का, स्नेहा, चंचल, अक्षदा, सिद्धी, मानसी, स्नेहा, प्रेम, केतन, पूजा, साक्षी मुठे, सार्थक पटेकर, देन जानवी, सिद्धी, सिफा, स्नेहल, तन्वी, वैष्णवी पेरे, वर्षा, स्नेहल. या ओके. सो सांगा मग मला आता. चला पुढचा. C1 C2 कसे आहेत? 18 नंबरमध्ये काय दिलं होतं? 2 कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज विथ अ बॅटरी ऑफ EMF 120 व्होल्ट. लिहिलं. फाइंड द चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच कॅपॅसिटर. चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर म्हणजेच काय मग? QC1 किती चार्ज ऑन ईच कॅपॅसिटर? पहिला, प्रत्येक कॅपॅसिटरवर असणारा चार्ज किती. नेक्स्ट, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच कॅपॅसिटर. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पहिल्यावर किती, दुसऱ्यावर किती. ठीक आहे. सो पोटेन्शियल डिफरन्स. मग कसं सोडवणार यांना? तर पहिल्यांदा कॅपॅसिटी काढली का? किती आली रे सिरीजमध्ये? कुणी सांगताय का? 1.2. त्याला सॉल्व केलेलं दिसतंय तुम्ही. बरं ठीक आहे. आता मला सांगा, हे बघा ही जी बॅटरी आहे ही ह्या सर्किटचा बाप आहे. बाप म्हणजे काय? ही सगळ्यांसाठी व्होल्टेज प्रोव्हाइड करणारे. थोडंसं व्होल्टेज ह्या C1च्या अक्रॉस विखुरलं जाईल, थोडंसं व्होल्टेज ह्या C2च्या अक्रॉस विखुरलं जाईल. डिस्ट्रीब्यूट होईल. विखुरलं जाईल म्हणजे डिस्ट्रीब्यूट होईल. ओके. सो टोटल वोल्टेज जो होता है ना सीरीज कॉम्बिनेशन में, वो हमेशा जितने डिवाइसेस कनेक्टेड है सीरीज में उनके अक्रॉस डिस्ट्रीब्यूट हो जाता है. लाइक यहाँ पे C1 और C2 सीरीज में कनेक्टेड है तो थोड़ा सा वोल्टेज C1 के अक्रॉस, थोड़ा सा वोल्टेज C2 के अक्रॉस, ऐसा चला जाएगा. लॉजिक क्लियर? यहाँ तक चीज़ें क्लियर सभी को? या ओके. बर, मग आता सगळ्यात महत्त्वाचं, यांची इफेक्टिव्ह कॅपॅसिटी जर काढली असेल तर वेल अँड गुड. मग तुम्हाला यातनं टोटल फ्लो होणारा चार्ज कळेल. टोटल चार्ज. तर कुणी काढला का टोटल चार्ज? इफेक्टिव्ह कॅपॅसिटी काढली पहिल्यांदा. CSE कॉम्बिनेशन निकाला किसी ने? कैसे निकालते CSE कॉम्बिनेशन? बताओ मेरे को. CSE कॉम्बिनेशन. CSE कॉम्बिनेशन काल सांगितलं होतं फॉर्म्युला. सीरीजमध्ये असेल तर. हां बोलो. कोण बोलेगा मेरे साथ? वरती काय असतं? न्यूमरेटरला दोघांचं मल्टिप्लिकेशन, खाली काय असतं? ॲडिशन. आणि वरती दोघांची युनिट सेम आहे का? मायक्रोफॅरेड. हां सर. तो डायरेक्ट वैल्यू लेने का. फिर 2 × 3 डिवाइडेड बाय 2 + 3 किती बनलं? 6/5. ठीक है. ये बन गया आपका CSE. किसमें? मायक्रोफॅरेड में. CSE 6/5 मायक्रोफॅरेड. मग आता हा जो 6/5 मायक्रोफॅरेड आहे हा एकच कॅपॅसिटर आहे बच्चा पार्टी. एकच कॅपॅसिटर राहिला पाहिजे दोघांचा मिळून. एकच बॅटरी राहिली पाहिजे सर्किटमध्ये. मग सर्किट असं दिसेल तुमचं. हे बघा लाईक दिस. हा CSE कॉम्बिनेशनचा विच इज 6/5 मायक्रोफॅरेड. त्याच्या अक्रॉस ही बॅटरी जोडली. बॅटरी कितीची जोडली सर? तर V नेट किती होता आपला? 120 व्होल्ट. बरोबर ना? हां 120 व्होल्ट. दोघं सिरीजमध्ये CSE लिहिला 6/5 मायक्रोफॅरेड. V नेट लिहिला 120 व्होल्ट. मग आता हे बघा ह्या सर्किटमधनं जो करंट जाणार आहे लाईक तो लिहिला आहे आपण Q नेट. जो करंट जाईल I नेट म्हणजेच Q नेट. मग मला सांगा आता कसं लिहिणार? फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. काय फॉर्म्युला आहे आपला? CSE झाल्यानंतर इकडे घेतो सोडवायला. हां बोलो. तो वी हैव क्या है बाबा अपने पास? तो C नेट कॉम्बिनेशनचा इज इक्वल्स टू Q नेट अपॉन V नेट. मग Q नेट काढायचा आहे. Q नेट इज इक्वल्स टू किती येईल? C नेट मल्टीप्लाइड बाय V नेट. C नेट म्हणजे CSE 6/5 माइक्रोफैराड है तो 10⁻⁻6 लिखा. और V नेट कितना है? 120. सो 5 × 1 = 5. हाँ
और यहाँ पे जाता है क्या, भाग जाईल कहा किती, 5 दुने 10 आणि 5 चौक 20, 24 गुणिले 6 क्यू नेट, 24 गुणिले 6 किती येत आहे बघा, 20 सक 120 आणि 4 सक 24, 144 इंटू 10 टू द पावर -6. चार्जचं युनिट काय रे बाबा हो, चार्जचं युनिट सांगा, कशात मोजतात चार्ज, कुलम बाबामध्ये, कुलम. सो ये बन गया चार्ज विच इज इन टर्म्स ऑफ कुलम. बरं मला सांगा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये एकच रास्ता आहे, सिरीज कॉम्बिनेशन. आता तुम्ही हेच कॉम्बिनेशन आहे बघा, व्ही नेट म्हणजे इथून जो बाहेर पडला तो काय असतो, क्यू नेट. आता हाच क्यू नेट C1 मधनं पण जाणार आहे आणि हाच क्यू नेट C2 मधनं पण जाणार आहे. का बरं, कारण ते सिरीजमध्ये जोडलेले आहेत, आणि सिरीजमध्ये जोडलेले असतील तर करंट फ्लोईंग थ्रू ईच कॅपॅसिटर इज सेम, व्होल्टेज अक्रॉस ईच कॅपॅसिटर इज ऑल्सो सेम. ठीक आहे, ओके. सो 144, मग जो चार्ज इथून बाहेर पडला तोच C1 मधनं जाणार, तोच C2 मधनं जाणार. कळतंय का. सो मी इथं लिहितो ॲज C1 अँड C2 आर कनेक्टेड इन यस series, hence Q net is equals to QC1 is equals to QC2. हे सगळ्यांच्या व्हॅल्यू सेम, 144 इंटू 10 टू द पावर -6 कुलम. चालेल ना बच्चा पाटी, या ओके ओके. नेक्स्ट आहे आता VC1 काढायचं आहे आणि VC2 काढायचं आहे. मग व्होल्टेजचा फॉर्म्युला सेपरेट अप्लाय करा. ऑल्सो C इज इक्वल्स टू काय आपला, Q बाय V. देअरफॉर V इज इक्वल्स टू काय बनेल, Q बाय C. मग व्होल्टेज अक्रॉस C1 कॅपॅसिटर, हे बघा हा फॉर्म्युला वापरून, व्होल्टेज अक्रॉस C1 कॅपॅसिटर इज इक्वल्स टू Q अक्रॉस C1 अपॉन कॅपॅसिटन्स ऑफ C1. मग QC1 वरती लिहिलं आहे बघा, इथं मेन्शन केलं आहे तुम्ही, QC1 Q नेट आणि सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे. मग QC1 ची व्हॅल्यू आहे, आता C1 ची व्हॅल्यू किती आहे कॅपॅसिटरची, C1 किती आहे, C1 2 मायक्रोफॅरेड आहे. सो टाका व्हॅल्यू. सो ये बनेगा 144 इंटू 10 टू द पावर -6 डिवाइडेड बाय C1 इज 2 माइक्रोफैरेड. समझ में आया, 2 माइक्रोफैरेड मतलब 2 इंटू 10 टू द पावर -6 फैरेड. ये कट हो गया दोनों, 144ला 2 ने भाग दिला, किती आलं, 72 वोल्ट्स. ठीक है, 72 वोल्ट. सो दिस इज 144/2. सिमिलरली VC2 सेकंड, कॅपॅसिटरच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज, चार्ज ऑन कैपेसिटर C2 अपॉन कैपेसिटेंस ऑफ C2. सो क्या लिखोगे फिर, VC2 कहाँ पे गया VC2, हाँ VC2. तो VC2 परत सांगा फॉर्म्युला काय लिहिणार, मग चार्ज तर सेम आहे, QC2 किती आहे, 144 इंटू 10 टू द पावर -6 आणि C2 ची व्हॅल्यू टाकून द्या, 3 माइक्रोफॅरेड आहे. सो 3 इंटू 10 टू द पावर -6 कट हो गया, 144ला 3 ने भाग द्या, किती येत आहे रे, 3 चौक 12 आणि खाली किती उरला, 4 का नाही 2, 3 8 24, 48 वोल्ट. अरे बरोबर का. मग व्होल्टेज अक्रॉस C1 किती है, कौन रीड करेगा मेरे लिए, दिस इज व्होल्टेज अक्रॉस कैपेसिटर C1 आणि दुसरं कॅपॅसिटर C1 आहे, दुसरं व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर C2 किती येतो, 48 वोल्ट. ठीक है, व्होल्टेज अक्रॉस कैपेसिटर C2. ठीक है, तो बन गया भाई, फिर दोनों वैल्यू बन गए अपन को, C1 के अक्रॉस भी बन गया, C2 के अक्रॉस भी बन गया. आणि बच्चा पार्टी बघा, मगाशी तुम्हाला म्हटलं होतं व्होल्टेज विखुरलं जातं. टोटल व्होल्टेज किती होतं रे, हे बघा टोटल व्होल्टेज किती होतं, कोण बोलेल, टोटल व्होल्टेज किती होतं, कोण बोलेल, आदित्य, अंजली, अनुष्का, स्नेहा, चंचल, अक्षदा, हां किती होतं सार्थक, 120 वोल्ट होतं. आणि मग तुला VC1 व्होल्टेज अक्रॉस C1 किती मिळालं, खाली आन्सर काढला आत्ता आपण 72. मग हे बघा,
याच्या एक मी नाही का म्हटलं तुम्हाला, हेच व्होल्टेज, हे जो बाप आहे ना सर्किटचा, तोच सगळ्यांना पुरवत असतो व्होल्टेज. मग C1च्या अक्रॉस आलं 72 आणि C2च्या अक्रॉस किती आलं 48. दोघांची ॲडिशन करा, तेवढीच यायला पाहिजे 120. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतात, जेवढा तुम्ही व्होल्टेज सप्लाय केला तेवढंच व्होल्टेज प्रत्येक जणाच्या अक्रॉस विखुरलं जाईल. लॉजिक समझ में आए क्या? ठीक है. सो ये होता है क्वेश्चन नंबर 18. सिमिलरली नेक्स्ट क्वेश्चन कौन सा था? क्वेश्चन नंबर 19. हाँ, ये बहुत इंटरेस्टिंग था. तो कल मैंने ऐसा दिया था की तीन कॅपॅसिटर तुम्ही पॅरललमध्ये कन्सिडर करा, पण तुमच्यातला जो विद्यार्थी आहे तो म्हणेल अरे सरांनी सांगितलं पण आपण सरावर विश्वास कसा ठेवायचा. तर हे बघा, ए बी सी डी असे 3 नावं द्यायची पॉईंट्सला. C1ची व्हॅल्यू आहे 10 मायक्रोफॅरेड, बरोबर. C2ची आहे 10, C3ची पण 10 आहे. मग मी आता तिघांनाही ABCD अशी नावं देऊन घेतली. काय करायचं बच्चा पार्टी अशा केसमध्ये? तर हे बघा, ए पासनं मी C पर्यंत डायरेक्ट असा जम्पर टाकलाय. जम्पर म्हणजे काय? इथून करंट उचलला आणि डायरेक्ट सीला नेलाय, बायपास करून टाकला. हे मधले गावं डायरेक्ट बायपास करून टाकली, C1 C2. तसंच बी पासून इथं फाटा काढलाय, डायरेक्ट C2 C3 बायपास करा आणि डायरेक्ट कुठं जम्प मारायचा उड्डाण पूल घेऊन डायरेक्ट डीला. तर ज्यावेळेस असं असेल, हां पण महत्त्वाचं बरं का, यांच्यामध्ये दुसरं कुणी नसलं पाहिजे. यांच्यामध्ये का दुसरं कुणी आलं तर मग तुम्ही आपला थिअरम नाही वापरू शकत. थिअरम काय आहे? तर ए आणि सीचं च्या ठिकाणचं असणारं व्होल्टेज सेम आहे, म्हणून मी दोन्ही पॉईंटला ट्रीट करतो सेम. A, C व्होल्टेज ॲट ए इज इक्वल टू व्होल्टेज ॲट सी. ठीक आहे, हे बघा असं ट्रीट करतो. व्होल्टेज ॲट ए इज इक्वल्स टू व्होल्टेज ॲट सी. सिमिलरली दुसरे 2 पॉईंट सांगा. व्होल्टेज ॲट बी इज इक्वल्स टू व्होल्टेज ॲट डी. एकच पॉईंट आहे ज्यांचं दोघांचं व्होल्टेज सेम आहे. आता मला सांगा, पहिला कॅपॅसिटर कुणाच्या अक्रॉस जोडला आहे? ए आणि बीच्या दरम्यान. हे बघा, मला इथं ए पॉईंट पण दिसतोय, बी पॉईंट. ए आणि बीच्या अक्रॉस जोडला आहे C1, लिहिला C1. परत दुसरा, बी आणि सीच्या अक्रॉस काय जोडला आहे? बी आणि सीच्या अक्रॉस कोण जोडला आहे? C2. हे बघा, मग इथून उचलला बी आणि इकडला आहे C, त्यांच्या अक्रॉस आहे C2. ठीक आहे. त्यानंतर तिसरा कोण आहे? C आणि डीच्या अक्रॉस. इकडं आहे C पॉईंट, इकडं आहे D पॉईंट. मग C आणि डीच्या अक्रॉस जोडला आहे C3. मग मला सांगा आता बच्चा पार्टी, तिघं पण कसे दिसत आहेत? गोडी गुलाबांनी सांगा, तिघं कसे दिसत आहेत? यस, पॅरलल. मग आठवत आहे काल सांगितलं होतं तिघं तुमचे पॅरलल आहेत. असं कॉम्बिनेशन असेल तर याला म्हणतात जम्पर. हा जम्पमुळे काय होतं की इकडचं करंट डायरेक्ट झुप करून सीकडे आला, इथला पण बीकडचं डायरेक्ट झुप, बायपास झालं ना, फास्ट झालं ना करंट. मग गावं बायपास करून टाकली तुम्ही डायरेक्ट. आणि क्वेश्चन नंबर 20 कडे. मग आता पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये काय येतं? इफेक्टिव्ह CP इज इक्वल्स टू काय लिहिताल तुम्ही? C1 C2 प्लस C3, तीनों का क्या हुआ? एडिशन हुआ. तो तीनों का 10 10 10 कितना बन गया फिर? पहले का 10, दूसरे का 10, तीसरे का 10, 30. और उनका यूनिट क्या था? माइक्रोफैरेड वाज द यूनिट. So this is the CP. So this is the CP which we have derived. Question number 20 मध्ये जा आता. Question number 20 मध्ये 3 कॅपॅसिटर आहेत, 5 6 12. कसे कनेक्टेड आहे? सिरीज मध्ये, विथ ए सोर्स ऑफ पोटेन्शियल 27 व्होल्ट. यांच्या अक्रॉस पोटेन्शियल अप्लाय केलंय. किती व्होल्टचं? तर 27 व्होल्टचा पोटेन्शियल. सो V नेट इज इक्वल्स टू 27 व्होल्ट. ओके, सो C1 C2 एंड यहाँ पे C3. ठीक है, 5 6 12. ठीक आहे, असं 3 कॅपॅसिटर आहे सिरीजमध्ये. कॅल्क्युलेट द चार्ज ऑन द कॉम्बिनेशन अँड पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस. चार्ज ऑन द कॉम्बिनेशन म्हटलंय बरं का, अंडरलाईन करा त्याला. चार्ज ऑन द कॉम्बिनेशन म्हणजे Q नेट काढायचा आहे पहिला. चार्ज ऑन द कॉम्बिनेशन, यांचं कॉम्बिनेशन काढायचं आधी आणि त्याच्यावरचा चार्ज काढायचा. दुसरं पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस. दुसरा व्होल्टेज अक्रॉस 6 मायक्रोफॅरेड म्हणजे तो C2 आहे. व्होल्टेज
किंवा पोटेंशियल डिफरेंस अक्रॉस C2 कैपेसिटर, ये फाइंड आउट करने का अपन को, ठीक है। हाँ, तो बच्चा पार्टी बोलो क्या करेंगे फिर अपन। C1 C2 C3 तीनों सीरीज में इफेक्टिव कितना आया तीनों का, किसी ने निकाला? पहले वो बताओ मेरे को, इफेक्टिव कितना आया तीनों का सीरीज में है। तो क्या करेंगे, 1/C नेट, या फिर इसको 1/CSE बोलते हैं अपन। तो 1/5 इथं वाटल्यास फॉर्म्युला लिहितो आधी, 1/C1 1/C2 प्लस 1/C3, 5 6 12 कैसे हैं, 5 6 12 कनेक्टेड इन सीरीज। तो क्या करोगे फिर, 1/5 1/6 1/12, 5 6 12, दिस इज 1/CSE, therefore 1/CSE इज इक्वल्स टू, तीनों का एलसीएम कितना आएगा, एलसीएम किती येईल तिघांचा, एलसीएम 12 × 60 करू का, 12/60 प्लस यहाँ पे 10/60, ठीक है, और यहाँ पे 5/60 चालेल का, तिघांचा डिनॉमिनेटर सेम, किती बनला मग न्यूमरेटरची ॲडिशन, 12 10 5, 12 10 5 डिवाइडेड बाय 60, 27/60। हाँ ठीक है। तो ये बन गया 1/CSE। महेश सर आलो बर का, थांबात, CSE इज इक्वल्स टू 60/27, आणि स्पीकर आहे ना आज, ते प्रोजेक्ट केलाय चालू. हां हां, मायक्रोफॅरेड बरं का, CSE किती आला, 60/27 मायक्रोफॅरेड. मग हे झालं आता CSE. क्यू नेट म्हणजे आता डायग्राममध्ये एकच तुम्हाला कॅपॅसिटर दिसेल CSE वाला, आणि एकच व्होल्टेजचा सोर्स किती आहे माहिती आता, व्ही नेट 27, आणि हा CSE, आणि याच्यातून जो जाईल तो काय असेल मग आता, क्यू नेट, टोटल इथून जो बाहेर पडेल तो. हे बघा सगळ्यांचा मिळून एकच कॅपॅसिटर रिप्रेझेंट केला, आणि आपला फॉर्म्युला सोडायचा नाही, C इज इक्वल्स टू Q/V. मग CSE इज इक्वल्स टू क्यू नेट अपॉन व्ही नेट. CSE ची व्हॅल्यू टाका, क्यू नेट मिळून जाईल कॉम्बिनेशनवर असणारा CSE इंटू व्ही नेट. CSE इज 60/27, व्ही नेट इज 27 माइक्रोफैरेड 10⁻⁻6. V net is 27, 27 कैंसल, तो ये बन गया Q नेट इज इक्वल्स टू 60 इंटू 10⁻⁻6 फैराड. ठीक है, चलेगा बच्चा पार्टी या. सो आता मगाशी केलं त्याप्रमाणे करणार का, हे बघा आता तुम्हाला इथून जाणारा क्यू नेट माहिती आहे, म्हणजे तोच सिरीजमध्ये म्हटल्यानंतर एकच रस्ता आहे, सगळीकडून सेम जाणार. मग C2च्या अक्रॉसचं तुम्हाला व्होल्टेज काढायचं आहे. कसं काढणार, व्होल्टेज अक्रॉस C2 इज इक्वल्स टू क्यू नेट हां मल्टीप्लाइड बाय C2, का उल्टा होऊन जाईल, क्यू नेट डिवाइडेड बाय C2 ऐसा है ना. ठीक है, सो डाल दो वैल्यूज, आंसर मिल जाएगा. ठीक आहे बच्चा पार्टी, थांबूयात मग आजच्यासाठी. केमिस्ट्रीचं सेशन लगेच लाईव्ह स्ट्रीम होतं आहे मॅडमचं. ओके, थँक्यू, बाय बाय, सी यू.